आज आपण येथे आंबट गोड कैरीचा रस 2 जणांसाठीचा बनवणार आहोत। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे। त्यानंतर येथे मी रसाच्या आंब्याची कैरी घेऊन तिला छान सोलून घेतल्यानंतर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तिचे मी येथे चाकूच्या साहाय्याने कापे करून घेण्यास सुरुवात केलेली आहे। हे सर्व कापे करून झाल्यावर आपल्याला तिला येथे बारीक चिरून घ्यायची आहे, जेणेकरून आपण तिला मिक्सरच्या भांड्यात घातल्यावर ती छान बारीक दळली जाईल। आता येथे मी मिक्सरच्या भांड्यात सर्व कैरी घालून घेतल्यानंतर त्यामध्ये 4 चमचे साखर घालून घेऊन चिमूटभर मीठही त्यात घालून घेतलेलं आहे आणि पाणी न घालता येथे मी हे सर्व जिन्नस छान बारीक दळून घेतलेला आहे। त्यानंतर या मिक्सचरमध्ये मडक्यातलं थंडगार पाणी 2 ग्लासभर घालून घेऊन येथे मी हे मिक्सचर परत एकदा मिक्सरमधून छान फिरून घेतल्यानंतर चाळणीच्या साहाय्याने येथे मी या कैरीचा रस छान चाळून घेत आहे। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा रस येथे छान चाळून घ्यायचा आहे। येथे आपला मडक्यातल्या पाण्यातला आणि आंबट गोड असा कैरीचा रस तयार झालेला आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक यू।